नमस्कार मंडळी. 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. बुद्धीची देवता विघ्नहर्ता म्हणून याकडे भक्तिभावाने पाहिले जाते. हा सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तसेच विदेशामध्येही साजरा केला जातो. खर तर गणपतीच्या आगमनापासून ते गणपतीच्या विसर्जनापर्यंत या गणेशोत्सव मंडळांनी घेतलेली जबाबदारी म्हणजे सामाजिक संदेश प्रबोधन, मनोरंजनातून प्रबोधन, पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ, पारंपरिक स्पर्धा, ऐतिहासिक देखावे हे याचं वैशिष्ट्य आहे. पण मंडळी, आपणास माहित आहे का, इचलकरंजीतील सर्वात प्रथम गणपती किंवा गणेशोत्सव मंडळ कुठलं? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून आपणास माहित आहे का? चला तर आपण त्याचं आज दर्शन घेऊया. या भागासाठी विशेष सहकार्य लाभले मोराज अटायर इचलकरंजी. नसल्याने दिवट्यांच्या प्रकाशात मिरवणूक काढली जायची. नंतरच्या काळात विसर्जन मिरवणुकीवेळी ऐतिहासिक आणि सामाजिक नाट्य प्रसंग ट्रकवर साजरे केले जायचे आणि हे पाहण्यासाठी भरपूर गर्दी व्हायची. मिरवणूक पाहण्यासाठी लोक ताटकळत बसायचे. नाटकाची सुरुवात शाहीर राजाराम जगताप यांनी केली. आजही या मंडळाने डॉल्बी विरहित पर्यावरणपूरक मिरवणूक परंपरा जपली आहे. मंडळी, आज आपण जगताप तालीम गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाला भेट दिली. जवळपास 118 वर्ष हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम ही जगताप तालीम इचलकरंजीमध्ये राबवते आणि निव्वळ गणेशोत्सव म्हणजे करमणूक किंवा मनोरंजन नसून सामाजिक संदेश देण्यामध्ये ते अग्रस्थानी आहे. आपणही या मंडळाचा आदर्श घ्यावा आणि आपणासही अशी कुठली मंडळे गणेशोत्सव माहिती असली आणि ती सामाजिक संदेश, प्रबोधनातून संदेश किंवा मनोरंजनातून संदेश देणारी मंडळं असतील तर त्यांनी आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या एका मंडळामध्ये. तोपर्यंत नमस्कार.